मुंबईत 134 इमारती धोकादायक, वांद्रे, खार, गोरेगावमध्ये इमारतींची संख्या मोठी। इमारती रिकाम्या करून रहिवाशांनी स्थलांतर करावे, महानगरपालिकेचे रहिवाशांना आवाहन। उद्या तीनही मार्गावर रेल्वेचा मेगा ब्लॉक, तीनही मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक। आजपासून पुन्हा आयपीएलला सुरुवात। पाकिस्तान सोबतच्या तणावामुळे आयपीएल स्थगित होती, मात्र लीग टप्प्यातील उर्वरित 13 सामने आता 6 ठिकाणी खेळवले जाणार आहेत। तुळजापुरातील नाथ माऊली महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सपना दसपुते यांची निवड, व्हाईस चेअरमनपदी अनुराधा लांडगे आणि सचिवपदी कीर्ती जाधव यांची निवड। पैठणमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक संजय देशमुखांच्या हस्ते सत्कार। यावेळी व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, योगेश लोहिया यांची उपस्थिती। ऑनलाईन पोर्टलवर प्री स्कूलची नोंद करावी लागणार, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबणार। नवी मुंबई, पनवेल आणि उरण शहरात पुढील 15 दिवस ड्रोन उडवण्यास बंदी, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची खबरदारी। धाराशिव जिल्ह्यात 3 जूनपर्यंत नो फ्लाइंग झोन घोषित, ड्रोन, रिमोट कंट्रोल, एअरक्राफ्टसह हवेत तरंगणाऱ्या वस्तू उडवण्यावर निर्बंध। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। डोंबिवलीत फेरीवाल्यांचं धरणे आंदोलन, फेरीवाले बसणाऱ्या ठिकाणावरील पार्किंग फलक हटवण्यासह विविध मागण्यांसाठी फेरीवाल्यांचं आंदोलन। नागपुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार, मुख्यमंत्री जनतेच्या समस्या जाणून घेणार, दुपारी 12 ते 2 वेळेत भरणार जनता दरबाराचे आयोजन। उद्धव ठाकरेंनी बोलावली दुपारी 12 वाजता शिवसेना, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुखांची बैठक, महापालिकेच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व। महापालिका निवडणुकांआधी राज्यात मोठा बदल, मुंबई पुण्यातील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, आज पुन्हा 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात कौतुकास्पद कामगिरी केलेल्या राज्यातल्या 10,000 शासकीय कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, उत्कृष्ट 3 कार्यालय मुख्यमंत्र्यांकडून ट्विट करत जाहीर। मंत्री दादा भुसे यांनी घेतली खरीप नियोजन आढावा बैठक, बी बियाणे आणि खतांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या, मंत्री दादा भुसेंचे कृषी विभागाला आदेश। वर्ध्यात आमदार आपल्या दारी कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी, यावेळी नागरिकांच्या तक्रारीच्या थेट जागेवरच उपाययोजना करण्यात आल्या। परभणीत रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली। मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रांसारखे आहे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका। कुडाळमध्ये युवा सेनेच्या वतीने शिव आपात सेनेची स्थापना, सेना पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत नागरिकांच्या सेवेसाठी काम करणार। पैठणमध्ये मराठवाडा प्रशासकीय आणि विकास प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन। राज्याचे जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण मंजूर, शासन निर्णय जारी करत धोरणाला मिळाली मान्यता। अमरावतीचे शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा निरोप समारंभ पार, नवीनचंद्र रेड्डी यांची नागपुरात शहर पोलीस उपायुक्तपदी बदली। नाशिकच्या पंचवटी कारंजा इथून भाजप काढणार तिरंगा रॅली, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने यशस्वी कामगिरी केल्याने तिरंगा रॅलीचं आयोजन। जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार, बैठकीत खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणं आणि खतांच्या नियोजनासह बनावट बियाणे विक्रीबाबत कठोर कारवाईच्या सूचना।
हिंगोलीच्या बाजार समितीत उन्हाळी मूग दाखल. उन्हाळी मुगाला प्रति क्विंटल 6 ते 7 हजार रुपये इतका भाव. परभणीतील ताडकळस गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. 1 लाख रुपयांचं पीक कर्ज फेडू शकत नसल्यामुळे विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या. अकोल्याच्या मूर्तिजापुरात घरफोडी करून चोर लंपास. अज्ञात चोरट्यांनी 32,000 रुपयांचा मुद्देमाल केला लंपास. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या मनमाड परिसरात ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या तिघांना अटक. चोरट्यांकडून कार आणि चोरीसाठी वापरणारे अन्य साहित्य देखील जप्त. परभणीच्या पाथरी रोडवरील हुक्का बारवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त. मालेगावमध्ये गो तस्करी विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. 4 गो तस्करांवर तडीपारीचा प्रस्ताव तर 175 गो तस्करांवर प्रतिबंधात्मक कारवाई. गो तस्करांवर ड्रोन कॅमेराने नजर ठेवली जाणार. मनमाडमध्ये पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलाचा मृत्यू तर 1 जखमी. अंतापूर ताहाराबाद येथून देवदर्शन करून परतताना अपघात. पोलिसांकडून पिकअप चालकाचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.